माधव गायकवाडांनी पहिलं पुण्य स्मरण. अरे माधव गायकवाड गरिबीतला मुलगा आहे. मी 95 पासून त्याच्यापाशी राहतो. त्याच्या आई सांगत होती बाब्या म्हणून गेली त्याची आई. काय म्हणते माझ्या बाब्याला सांभाळा. अरे आईचं एवढं प्रेम असते प्रत्येक मुलावर. प्रेम आई एवढं जगात असा कोणी देऊ शकत नाही म्हणजे. परंतु आपण त्या प्रेमाला सर्वजण विसरला. म्हणून आपल्याला साधू संतांची आई वडिलांची व्याख्या देण्याची गरज पडत आहे. अरे तुमच्या मायबापाला आमच्या मायबापाला व्याख्यानाची गरज होती का? आमच्या आजीला आमचा बाप भी, आमच्या आजीला आमची माय भी. आता बापाला सून भीत नाही, सासू भीत नाही, कोण भीत नाही. ही अवस्था काय निर्माण झाली? अरे तुमच्या आई वडिलांची जाणीव नसल्यामुळं हे दिवस तुम्हाला पाहायला मिळाले. म्हणूनच आज हा कार्यक्रम करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. आणि ही जाणीव जोपर्यंत आईची जाणीव माणसाला होणार नाही त्यावेळेस मनुष्या जन्माला येण्याचं सार्थक होणार नाही. म्हणून मंडळी रविदास महाराजांकडे माणसं गेली. महाराज आम्हाला एखादा दोहा शिकवा.
परमस्नेही परम आदरणीय कमी वयातला मोठा माणूस माधवराव गायकवाड. नानांचे एका परमार्थ रूपी कुटुंबातील एक महत्वाची व्यक्ती म्हणजे माधवराव गायकवाड. नाशिक जिल्ह्यातील लाडकं नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्वाचा सुरेख संगम असलेलं एक प्रतिभा संपन्न आणि उजळलेल्या प्रतिमेचं व्यक्तिमत्व म्हणजे माजी समाज कल्याण मंत्री
घोलप यांच्यासाठी सर्वांनी जोरात टाळ्या. एकदा आलो होतो बापूराव गजभारे यांच्या बंधूंच्या श्राद्धासाठी आणि आज आलोय अध्यक्षासाठी. स्वतःसाठी माया कमवण्याची भावना नसून तो प्रचंड माया अंतकरणाचं सर्व मला तुमच्या प्रतिक्रिया कळल्या पाहिजे. तुम्हाला माधवराव बघले आनंद वाटतो का दुःख वाटतंय तुमच्या कळलं पाहिजे ना. मी माधवराव म्हणते माधवरावांसारख्या व्यक्ती आनंद जन्माला याव्या, असंख्य जन्माला याव्या. त्या चालत्या बोलत्या कल्पतरूच्या त्यांना चालत्या बोलत्या कल्पतरूच्या बागा म्हणतात. समाजात जन्माला आलो रोहिता सत्संभार प्रेमाचे महान
बायकोचं ऐकणारी मंडळी खूप आहेत, आता तर खूपच झाले. अगं माझ्या बायको सगळं तुझं ऐकून, तू माझी बायको आणि तुझं मी सगळंच ऐकून. अगं माझ्या बाईले सगळं तुला वाहिले, तू माझी देवीन मी तुझा भोप्या. अशी बायकोचं सांगून ऐकणारे कालही होते आणि आजही आहे. म्हणून पती पत्नीने सुखाचा संसार करायचा असेल तर पत्नीने पतीच्या सर्व नातेवाईकांना माहेरचा दर्जा द्यावा आणि पतीने पत्नीच्या सर्व नातेवाईकांना आपल्या घराण्याचा प्रेमाचा दर्जा बायकोच्या नातेवाईकांना द्यावा आणि बायकोने नवऱ्याच्या नातेवाईकांना आपल्या माहेरा समान दर्जा दिला जातो. तेव्हाच माधवराव गायकवाडांसारखा सुखाचा संसार कोणाचाही होत नाही. हा हिऱ्या गैऱ्याचा संसारावर ध्यान ठेवावं लागतंय. संसार हा परमार्थ आहे. संसार हेच पंढरपूर आहे. तीर्थ यात्रा व्रत वैकल्य उपास तापास नवस सायास देवळं रावळं मठ मंदिरं मस्जिदी चर्च हे इतकारांचे सिमेंटचं जे बांधलंय हे सगळं बहुजनांच्या नुकसानीचं आहे आणि ठराविक एका वर्गाच्या फायद्याचं आहे. हे ज्याला पहिलं समजलं त्या संताचं नाव आहे संत रविदास महाराज. काळे वाजवा बाबा सगळे जरा थोडा कळलं काय संत रविदास काय चीज आहे ती. आणि म्हणून माझ्या बाबांनो माझ्या बहिणींनो अरे जात दगडाचं ते दळायचं काम करत होतं पहिला. आता नाही राहिली जाती. सासू त्याबाई हे बायांनो ऐकताय का महिलांनो. पुरुष काय रसिक नसतात खरे सांगतो. एवढंच बसलं म्हणून बसलं त्यांना काही कळलं वळण कुठे पण काय काय वाटतं मिळत नाही याच काय आहे. पुरुष म्हणजे अहंकार आणि स्त्री म्हणजे संपूर्ण निर्मळ जीवन म्हणजे स्त्री. तिथे माधवराव जन्माला येतात. कुठेही फक्त महिलांनी पहिली माझी मोमी ग पहिली माझी मोमी ग. ना येतोय आवाज बंद केले घरबार करतात. याला जरा बंद करा. गरम वाटतं आता महिलांना पहिली माझी मोमी ग पहिली माझी मोमी ग.
गेल्यानंतर तुमचं काय होईल याचा विचार करू नका आणि पर्यंत कसं चांगलं जगायचं याचा संकल्प सोडा. म्हणून गुरुजींचा जन्म तुमच्या मांड्या पवित्र झाल्या पाहिजे. त्या मांडीवर बाळ शिवबा जन्माला आला. त्या मांडीवर भगवान श्रीकृष्ण जन्माला आला. मांडी म्हणजे नुसती हलवायची नाही. माझे बाबा गुटखा खातो का, निमल खातो का, पानपरा खातो का. माझा मुलगा व्यसनमुक्त झाला पाहिजे. माझा मुलगा लोकांना आवडला पाहिजे. माझा मुलगा लोकप्रिय झाला पाहिजे. माझा मुलगा कर्तव्यवान झाला पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत लोकांचा प्रिय झाला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? स्त्री मुक्तीचा प्रचार करूया, 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 करूया. मुक्तीचा प्रचार करूया, करूया, मुक्तीचा करूया, करूया, मुक्तीचा प्रचार करूया. Yeah.
माणूसा जन्माला मोठा नसून कर्माला मोठा होऊ शकतो. मनुष्य जन्माला मोठा नसून ऐकू येते माधवराव ऐकू येते का? तुमच्या आईला तुम्हीच ऐकलं पाहिजे. मनुष्य जन्माला मोठा नसून कर्माने मोठा होऊ शकतो. त्याला धर्म लागत नाही आणि तेहतीस भोकांनी बसायला देव लागत नाही. एकच देव लागतो पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी. गरिबांचे नाही हा. कोणाची पावती कधी फाडली नाही, कोणाची वर्गणी कधी काढली नाही, कधी देऊळ बांधलं नाही. मग काय बांधलं? आजाराच्या नातेवाईकाला, पेशंटच्या कॅन्सरच्या पेशंटच्या नातेवाईकांसाठी हॉस्पिटल शेजारी धर्मशाळा बांधणारा युगंधर महापुरुष म्हणजे संत गाडगे महाराज. दुसरा एकमेव संत म्हणजे संत गाडगे महाराज. गाडगे बाबांची काय सांगावी ख्याती महाराज. आज त्यांच्यासाठी तुम्ही पुरस्कार ठेवलाय. आपल्या आईचं नाव काय म्हणाल? आणि वडिलांचं वडील अरे पुंडलिकाच्या भावार्था आणि माधवराव धावायका. माधवराव पांडुरंग आहे, दिसायला देखणा, वागायला चिकना, लोकांना पाहिल्या क्षणी आवडणारा. हे इथे उभं राहिला तुमचा जावई तुळशीराम वाघमारे आडनाव पण मुंगी पण नाही मारली बिचाराने कधी. एवढा तयार होता. आणि म्हणून पुंडलिकराव तुमच्या आयुष्यामध्ये गंगाबाई आल्या. गंगाबाईच्या माहेरचं आडनाव काय झालं? बनसोडे. बनसोड्यांच्या वृंदावनामध्ये गंगू नावाचं छोटस तुळशीचं रोपट उगवलं होतं. त्या बनसोड्यांच्या घरामध्ये सोयरी केली गायकवाडांची. पुंडलिक नावाचा नवरदेव मागणं घालायला गेला. इथे गंगू नावाचं तुळशीचं छोटस रोपट इथे नांदेड मध्ये आणलं. गंगू तुळस उगली होती, गंगाबाई तुळस उगली होती, बनसोड्यांच्या वृंदावनी, बनसोड्यांच्या वृंदावनी. आणि मग मंजिऱ्यांनी लगडली. मंजिऱ्या म्हणजे या मंजिऱ्या बाकी मला माहित नाही भावंड किती आहात तुम्ही, पण मला एक मंजिरी माहिती, सुगंधी माधवराव. दुसरे 3 भाऊ. मला दिसत नाही ना आता दिवसा, रात्री दिसत. आणि विजय आणि माधव बहिणी हे 3 भाऊरूपी सुगंधी कळ्या गंगाबाईच्या अंगा खांद्यावर वाटल्या. आणि म्हणून
मंजिऱ्यांनी लगडली मंजिऱ्यांनी लगडली गायकवाडांच्या अंगणी गंगा तुळस उगवली होती बनसोड्यांच्या वृंदावनी जन्माला येताना सुदृढ जन्माला यावा लागतो परिपक्व बुद्धीचा जन्माला यावा लागतो शिवरायांना सुधरवलं नाही जिजाऊमांनी सुधरलेलाच शिवराया जन्माला आला सुधरलेले रविदास जन्माला आले जन्मापासून शहाणपणा प्रगतीच्या पथावर जाण्याची वाट समाजाला सुखी करण्याचा प्रयत्न गीतेमध्ये असं म्हटलंय गर्भस्थापनेच्या वेळेला दिनना दिनदिनक त्याचा अर्थ आहे असं मी बोलताना लहान करायचं म्हणून तुम्ही मंगळ वाढवायचं अर्थ एकदासाठी करा आता एक अडवितच आहे आता म्हणून गीतेमध्ये असं म्हटलंय त्याला पाय खाली करावं असं करू ना गर्भस्थापनेच्या वेळेला ऐकताय ना गर्भस्थापनेच्या वेळेला आई वडिलांची जशी स्वाभाविक मानसिकता असते तशा स्वभावाचं बाळ जन्माला येतं बेवड्याला पोरं होताना बेवडा केला असेल तर त्याला काही साधू संत जन्माला येईल बेवडा नाही तर इवन गुटखा खाणारा जन्माला येईल अहंकारी पुरुषाला अहंकारी पोरं जन्माला येतील पण निर्मळ मनाची माणसं त्यांच्या मनात पांडुरंग ध्यान आहे अशा आई वडिलांच्या पोटी माधवराव जन्माला येतात त्रिविधा भवती श्रद्धा केहिनाम सा स्वभावज सात्विकी राजसी चैव तामसी तामसी चेतितांशो तामसी राजसी आणि सात्विकी जशा स्वभावाची मानसिकता आई वडिलांची असेल तशीच मुलं मुली जन्माला येतात म्हणून आईचं घराणं बनसोड्यांचं हे वृंदावन सांगितलं का वृंद म्हणजे सज्जन तथागत गौतम बुद्ध त्याला संघ म्हणतात सभ्य सज्जन अनावश्यक टळलेला अत्यावश्यकाचं महत्व कळालेला खोटं न बोलणारा दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा न करणारा परस्त्रियांना बहिणीचा दर्जा देणारा दारू गांजा अफू इत्यादी मादक पदार्थांचं सेवन न करणारा खोटं न बोलणारा कर्ज न करणारा व्याज न घेणारा खोटी साक्ष न देणारा अशा लोकांच्या समुदायाला तथागत गौतम बुद्ध म्हणतात या तुमच्या संघाला मी शरण येतो संघम शरणं गच्छामि 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 संघ म्हणजे सभ्य लोकांचा मेळा संघ म्हणजे सज्जन लोकांचा मेळा
पंचशिलाचं सेवन करणाऱ्या तुकोबरायांच्या गाथ्याप्रमाणे जगणाऱ्या माणसाच्या कळपाला संघ असे म्हणतात. म्हणून अशा संघातल्या एका माणसाला वृंद म्हणतात आणि ते अनेक लोकांचं आवन होता है जहां उनको वृंदावन कहलाते हैं. म्हणून बनसोड्यांचं घरानं हे वृंदावन म्हणजे सभ्य लोकांचं येणं होतं. त्यातलं एक गोष्ट इथं आलं, तिचं नाव होतं गंगाबाई. कशा होत्या गंगाबाई? एक चंदनी सहाण गंगाबाई म्हणजे चंदनाची सहान होती. उभं आयुष्य सजली पुंडलिक राया तुमच्या संसारासाठी गंगाबाई सदैव झिजल्या. तिची एकच इच्छा होती, माझ्या मुलांना समाजात कोणी वाईट म्हणू नये. माझ्या नवऱ्याच्या प्रपंचाची पंढरी सजवण्याचा जो काळ आहे त्याला गंगाबाई परमार्थ समजल्या. आणि देवळा गावडा हिंडण्यापेक्षा तीर्थ यात्रा व्रत वैकल्य ही करू नका हे ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वांनी सांगितलं. त्याच्या आधी कबीरांनी सांगितलं, त्याच्या आधी रविदासांनी सांगितलं, त्यानंतर सावता महाराजांनी सांगितलं. काय सांगितलं? कशाला रिकामा फिरतर, कशाला रिकामा फिरतर, कशाला रिकामा फिरतर, पैसे गोळा करत दाढ्या लटान वाढवता. ऐकताय का? दुसरा महाराज तरुणांसाठी सांगतोय, पक्षला झालेल्यांना नाही सांगत. दाढ्या लटान वाढवता, भगवे परिधान न करता, तीर्थाटन दंडन मुंडन पंचाग्नी साधनाशिवाय आपल्या घराला देव बनवता येतो अशा प्रकारचा संदेश देणारा जगातला पहिला संत आहे संत रविदास महाराज. काळे हे पुरा अंगाला वाचते. मला काळेने प्रेरणा येते रे, धुरण येते, उर्मी येते मला. अरे कशाला रिकामा फिरतर, कशाला रिकामा फिरतर, कशाला रिकामा फिरतर, कशाला रिकामा फिरतर, मुलच नाही का फिरतर, मुलच नाही का फिरतर, करत नाही वा फिरतर, करत नाही वा फिरतर. अरे वडिलांचं डोकं जाग्यावर नसताना तुळशीराम तुझ्या आईने नाव काय वडिलांचं? आज तुळशीराम बघा कसा ऍक्टिव्ह मुलगा आहे. वडिलांची बुद्धी जागेवर नाही. शंकररावासारख्या एका बुद्धिहीन माणसाच्या संसारामध्ये कमलबाई गेली आणि वेड्या नवऱ्याच्या संसाराची प्रपंच पंढरी सजवली कमलाबाईनी. आणि तुळशीराम सारखा एक ऍक्टिव्ह मुलगा जन्माला घातला, तो गायका वडांचा जाऊ आहे. आईचं काम तेवढंच आहे. आणि चालली तीर्थाला, चालली गयेला, चालली प्रयागला, चालली काशीला. 25,000 गोवाच्या मड्यावर घातले. गोवा झाला श्रीमंत, तुझी गेली, तुझं झालं वाटोळं. त्यात भारता नाकीनं वाले पोरांचा. म्हणून ज्ञानोबाने म्हणता, ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायात सांगता, तुम्ही व्रते नियम न करावे. काय धाडस आहे पुण्याचं? ब्राह्मण वागाला हटवण्यासाठी एका ब्राह्मणाच्या पोरानं इंद्रायणीच्या काठावर घोषणा केली, I don't like God and religion and caste. I don't like तीर्थयात्रा. I don't like temples. I like only world and the peoples. मी या विश्वाची काळजी करतो. नाना
नांदेड पासून तर जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत परमेश्वराचं रूप आहे ते विश्व प्रेमात जगावं अशा प्रकारची भावना असलेल्या 15 वर्षाचं वर्ग म्हणजे ज्ञानराजा माऊली केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्व शांतीच्या तळमळीनं कळवळणारं हे कोमल अंतःकरण म्हणजे माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जुहारा विठ्ठलाचा प्राणसखा अनाथाची माय माऊली संतांच्या तारका पुंजाची एकमेव तेजस्वी आणि ओजस्वी तारा म्हणजे माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज ते ज्ञानेश्वर महाराज लिहितात असं केलं की लगेच थांबायचं बाळा कबरची खूप छान आहे बरं का दिसायला तर चांगलाच आहे वाजवायला चांगला आहे तुम्ही तर एकदम फिरेशले बुवा दिसता पण तुमच्या अंगात काही बुवाचा गुण नाही गुड आर्टिस्ट गुड मॅन गुड सिंगर चांगल्या प्रकारचे गायक आणि चांगल्या प्रकारचे वादन हे वाजवणं सोपं आहे मी जो सूर काढतो ते वाजवतात एकही सूर चुकत नाही जोरदार टाळी तुम्ही वाजवा माझे पण मृदंग वाजवणारे आले होते बरं का माधवराव मी म्हटलं असावं आपल्या बरोबर आणलेला आहे प्रख्यात शिव व्याख्यात येईल बरं का केशवराव पवार महाराज आळंदीहून आले बिचारे आता एसटीने आले उन्हात त्यांच्यासाठी एक टाळी वाजवा जोरा मृदंग वाजवणार ज्ञानेश्वर माऊली वयाच्या 15व्या वर्षी लिहितात आता बसलेल्या तुम्ही एकमेकाशी बोलू नका नंतर पहा काय करायचं आपल्याला ऐका जरा माझ्या मागे सगळेजण म्हणाल का बसलेले खाली तुम्ही व्रते नियमन करावे वा तुम्ही व्रते नियमन करावे देव देवतांतरान भजावे तुरी कोठेची न जावे तीर्थाशी गा तुम्ही व्रते नियमन करावे शरीराते न पिडावे तुरी कोठेची न जावे तीर्थाशी गा ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय का माझ्या मनाचं बोलत नाही आम्ही वारकरी संप्रदायाला सोडून जगलो नाही मी पक्का हाडाचा वारकरी जसे संत वारकरी जगले वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारी आतापर्यंतचे मारुती महाराज दस्तापूरकर मोतीराम बाबा असे थोर संत या भागात होऊन गेले रंगनाथ महाराज परभणीकर असे थोर संत की ज्याने 1 रुपया कमवला नाही कीर्तनाचा अशा संतांच्या वाटेवरून गेलं तर वारकरी संप्रदाय हा विचार झाल्याशिवाय देव देवतांतरान भजावे हे बाळा अय मुला तुला चिकन आहे नुसतं वळवळ करतो घेणारच नाही तू खरंच माझं लक्ष तुझ्यावर तुझं लक्ष भरती चांगला देखणं चेहरा आहे ऐकावं वाटतं मला तू लक्ष नाही का तुझं नको सांगू का मुकावर असं इकडं तुला खिशात इकडं असं जसं सोडून झालं ते तुझी वळवळच चालू आहे मला वाटतं आता शांत होईल गावा शांत होईल देव देवतांतरान भजावे काय सांगितलं बोला आपल्या ते खंडीवर देऊ शोभा सत्यनारायण सत्यनारायण तर म्हणतात की पाण्यात पांडुरंग काय महत्वाचा आहे तो जरी स्टॅच्यू असला तरी त्याचे डोळे सरळ आहे संतांनी उभा केला ना तो डोळे कसे पांडुरंग सांगा मोठ्याने बोला सरळ आहे की नाही आपण देवाला जातो कोणत्या देवाच्या हातात बघावं तर कोंबडी कोणता देव वाघावर कोणता देव गाढवावर कोणता देव कोंबड्यावर कोणता देव उंदरावर वारकऱ्यांचा देव विटेवर आहे विटेवर विट म्हणजे काय माहिती विट हा संस्कृत शब्द आहे विट शब्दाचा मूळ धातू आहे विट आणि विद या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये होतो विवेक काय होतो
आपली कपडे माळाली ज्ञान असावं हे ज्या ज्ञानानं कळतं त्या ज्ञानाला विवेक असे म्हणतात. आपलं चारित्र्य पावित्र्य सुरेख राहिलं पाहिजे. आपल्या आई वडिलांचं नाव आपल्यामुळं खराब होता कामा नये. आपल्या आई वडिलांना माघारी सुद्धा कोणी नाव ठेवता कामा नये. यासाठी जीवन जगण्याचा सुंदर संकल्प ज्या ज्ञानानं घेता येतो त्या ज्ञानाला तुला विवेक असे म्हणतात. मग तो विवेक कुठं होता? विवेक सागेरा एक माझ्याकडे कीर्तनाला बसला होता म्हातारा, एक चकचकीत होता, लय भारी महाराज. मला वाटतं माझ्यापेक्षा हुशार असतो. मी त्यालाच लावतो. बुवाने बुवाला पाहिजे, एक दोन बुवा, दोन जावा, दोन आवा, दोन घोडे, दोन लेणे, दोन वेडे, दोन शास्त्री, दोन मिस्त्री, दोन कुठे कधी एकत्र होतात. म्हणजे घाबरलो. असं महाराज होतो पुढं बसलेलं. मी काय करतो, बाबा बरोबर आहे की नाही? बाबा म्हणजे आज्ञा आज्ञा आज्ञा. मला लय जोर यायचं, म्हटलं मला ऐकणार माझ्याकडे ऐकणारी मड्यासारखी अशी अशी डोक्यात साहित्य बंद जातं. नेहमी चेहरा प्रसन्न असताना म्हणून मी सांगतो. बरं ते वाकलं खाली काय करते काय कळत ध्यानावर नाही. तो लग्न झाले का पूर्ण ते असं करते. ऐका बरं तर ऐका. मग काय झालं, मी प्रत्येक माझा विषय झाला की बाबा कसं आहे तुम्ही असं समोर बसला होता. काय बाबा बरोबर आहे की नाही? बाबा
मला लई जोर यायचं. मग पाऊण तास झाल्यावर माधवराव गायकवाडांचा कार्यकर्ता आला, माझ्या कानात सांगितलं, महाराज त्या म्हाताऱ्याच्या नामीला प्रकटे बैल बैल त्याच्या नामीला प्रकटे बैल. म्हणून जोपर्यंत बुद्धीचा वेग चांगला आहे, जोपर्यंत इंद्रियांचा वेग चांगला आहे, जोपर्यंत ज्ञान, विवेक, दया, क्षमा, शांती आपल्या बुद्धीला पटतय, कळतय. ज्ञानोबराय म्हणतात, गती मती इंद्रिये जव आहे ती समयोग. गती मती दादा 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 तुम्ही काय बोलताय कळत कीर्तनाला आले तुम्ही, तर माझं काय का गती मती इंद्रिये काय काय शब्द दादा. गती म्हणजे वेग, मती म्हणजे बुद्धी आणि इंद्रिय कळलं म्हणजे जोपर्यंत इंद्रिय आणि बुद्धी यांचा वेग सारखा आहे तोपर्यंत तुम्हाला समाजाची सेवा करता येईल. म्हणून भुकेल्याला अन्न द्या, ताणेल्याला पाणी द्या, विवस्त्राला वस्त्र द्या, बेघरांना घरं द्या आणि गरीब मुला मुलींच्या शिक्षणाला मदत करा. याचे नाव परमार्थ आहे. यज्ञ, याग, होम, हवन, व्रत, वैकल्य, तीर्थ, यात्रा हे ठराविक एका वर्गाला श्रीमंत करतात आणि आपल्याला दरिद्री करतात. हे सांगण्यासाठी निर्माण झाला, त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. पांडुरंगाने कधी काही मागितलं का? पांडुरंगाला काय लागतंय? अति प्रियावडे तुळशी मुक्का, तैसीच प्रीत करी भोळ्या भाविका. नामा पद पंकज पादुका, श्रीमस्तकी वंदित से. पंढरपुरीचे भीमातटी, सुंदर मनोहर कोमटी. दोन्ही कर ठेवोनी कटी, भेटीसाठी तिष्ठतसे. पर तो देव कोणाकोणाला ये म्हणतो आतमध्ये. काही काही देव जे आहेत ना सनातन्यांचे, बुद्धिवाद्यांचे देव, ते म्हणतात बायांना देव देऊ नका, देवाला विटाळ होतो. देव कोणी बसवलाय? माणसांनी. रंग कोणी दिलाय? माणसांनी. बरोबर आहे. देवाला आकार कोणी दिलाय? नानांसाठी एक टाळे वाजवा. जोरात पंढरीनाथ पवारांचा जीव, माधवराव गायकवाडांचं आयुष्य, बबनराव घोलप आहे. एक सिनेमाचे डायरेक्टर आहेत, सिनेमाचे प्रोड्युसर आहेत, निर्माते आहेत. तरी पण वारकरी संप्रदायाचे झालर पांघरून त्यांनी या समाजात मी जन्माला आलोय, तो माझा समाज सुखी झाला पाहिजे. रणरणत्या उन्हामध्ये माझा समाज गटई काम करतो. त्या गटई कामगाराला मुंबईच्या नवे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी गटई काम करणाऱ्या प्रत्येक गटई कामगाराला दुकान देण्याचे. म्हणून शिका, संघटित व्हा, मग संघटित व्हा. जे न शिकलेले संघटित आहे ते इथं येऊन तरी काय करतात? हो गमत्याच करतात. मोबाईल खेळ, चॅटिंग कर, मेसेज बघ, आमचं बघ. इथं येऊन तेच करतात. तिथे घरी जाऊन बसतात. बाबा इथं तुमचं कामच नाही. इथे कोण पाहिजेत ऐकायला? ज्या ऐकणाऱ्यांमुळे वेड्याला बुद्धी, शाण्याला सिद्धी. 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 मुक्त्याला वाचा येईल खरी, मुक्त्याला वाचा येईल खरी. अरे मुक्त्याला वाचा येईल खरी, मुक्त्याला वाचा येईल खरी. संत रविदासांचा प्रचार, माझ्या रविदास माऊलींचा प्रचार. नाना चला करूया घरून रविदास बाबांचा प्रचार. रविदास बाबांचा प्रचार. चला करूया घरून.
कीर्तन मनापासून ऐकतात. मला जास्त श्रोते गर्दी नाही लागत मला तंबाखू डोळ्यांची. येते इमनच्या गुटखा खाऊन बसला थपेला पण थुकला असे घाणेरडे लोक घेऊन काय फायदा. म्हणून गती मती इंद्रिये जवळ आहेत समयोग गणिता आयुष्य न पुरे जवळ नवचे भंग. हे भंग पावत नाही त्याच्या अगोदर मोठा लवकर मर्यादा सोड नका कामाला लागा. तुझ्या लोखंडी दंडामधून तुझ्या लोखंडी दंडामधून नाना तुमच्यावर खूप शरत आहे बरं तुळशीराम. मला तुमच्यामुळे दोघांमुळं माधवराव तुमच्यामुळे मला पंचायत पांडुरंग भेटली. मला कवळी पोरला ती 25 वर्षे टिकते ना आपल्या जीवाला. आता माझा एक कार्यकर्ता थकलाय आता त्यांचा पुरस्कार तुम्ही केलाय पंढरीनाथ पवार ज्यांनी माझं सारं भौतिक सांभाळलं. मी काहीच केलं नाही. मठ त्यांच्यामुळे मंदिर नाही घातले आम्ही. दिंड्या पर्यावरणाची दिंडी वृक्ष दिंडी हे सगळं पवार साहेबांनी केलं. पंढरीनाथ पवार ते नानांचे पण जीवाचे माझ्याही जीवाचे. त्यांच्या 2 खांदे आम्हा दोघांना जोडतात. आम्ही दोघे पण जोडून आहोत. तुझ्या लोखंडी दंडामधून वाहे विजेचे ताकद किरे. हे कवळ्या बोला तुझ्या लोखंडी दंडामधून वाहे विजेचे ताकद किरे. चल मारू धडक वा फोडू खडक आता कशाची भूक तहान. चल मुच्चल हात्यात गड्या होऊन विशाल तुला नव्या जगाची तुला नव्या जगाची तुला नव्या भाग्य लिहिलेलं माझं तुझं इथं बरड माळावरी. स्वप्न लपलेलं माझं तुझं काम आलेल्या बाळावरी. कुदळ कोर चल जाऊ मोर चल जाऊ मोर चल जाऊ मोर. देव देशाला जीवन म्हणून परमार्थ म्हणजेच समाजकार्य लोकसेवा. आडल्या नडल्यांना मदत अडचणीत पडलेल्यांना मदत दीनदलितांसाठी धडपडलं. धर्माचा धरिता अभिमान. तुकडोजी महाराजांच्या बोव्या खूप सुंदर आहे बरं का. ग्रामगीता वाचा एकदा. हे काहीतरी संतोषी माता सत्यनारायण हे वाचून वेळ घालवण्यापेक्षा तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचं पारायण करा ना. कल्याण होईल तुमचं. धर्माचा बाळगीता अभिमान परिधर्म बांधवाशी करिता अपमान. कुत्र्या मांजऱ्या इतकाही सन्मान न देती दीनदलितांशी ते धर्मलंड. मानवाचा स्पर्श ही पाप. काय तुकडोजी महाराजांच्या कल्पना काय सत्य उतरवलं. ज्ञानोबराय तुकोबराय उतरवलाय ग्रामगीते. रविदास बाबू उतरवलाय ग्रामगीते. मानवाचा स्पर्श ही पाप. दीनदलितांशी करिता का रूप. ब्रह्माय म्हणता विश्वी एक करिता भेदभावाने वागता धार्मिकानो. नाही जन्माने ज्येष्ठत्वं गुणमुच्यते. गुणात् गुरुत्व मायाति दधी दुग्धं घृतं यथा
मनुष्य हा जन्मानं मोठा नसून तो कर्मानं मोठा होऊ शकतो. एकाच घरात जन्माला आलेलं दही, दूध, लोणी, तूप आणि ताक जरी एकाच दूध नावाच्या बापापासून जन्माला आले असले तरी ताकाची किंमत हलकी आहे आणि तुपाची किंमत जास्त आहे. बाप त्यांचा दूधच आहे. म्हणून माणसानं कर्म उचित करावं. त्या उचित कर्म करणाऱ्या गंगाबाई पुंडलिक रायांच्या आयुष्यात आल्या. बनसोड्यांच्या वृंदावनी गंगा तुळस उगवली, मंजिऱ्याने लगडली होती गायकवाडांच्या हो अंगणी. गंगा एक चंदनी सहाण. तर आवाज मला असं स्पष्ट नाही वाटत माझा. पहिला छान